नमस्कार. नागपूरमधली एक घटना घडली होती जिममध्ये, की वर्कआउट करताना त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फाटली होती. 23 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव ओम भोयर. तो हेवी वर्कआउट करत असताना त्याला अचानक त्याचं डोकं दुखू लागलं. त्याला चक्कर आली. तोपर्यंत काहीच कळलं नाही की त्याला काय त्रास होतोय. पण तिथनं वेळीच त्याला दवाखान्यात नेल्यानंतर कळालं की त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फाटली आहे. पण वेळी डॉक्टरनी उपचार केल्यामुळं आज देखील त्याचे प्राण वाचलेत. पण ह्यातून एकच कळतंय की जिम ही हेवी वर्कआउट करण्यासाठी नाही आहे. तिथं फिटनेस या गोष्टीसाठी जिम केली जाते. तिथं आपल्या गोष्टी ज्या हेवी वर्कआउट करताना ज्याचा गोल जिम ही फिटनेस ठेवण्यासाठी जिम केली जाते. तिथे हेवी वर्कआउट करण्यासाठी किंवा तुम्हाला एखादं कॉम्पिटिशन पण करायचे नाही आहे. तुमचा कुठला स्पोर्ट देखील नाही आहे. तुम्ही इगो लिफ्टिंग करून स्क्वॉट मारताय, इगो लिफ्टिंग करून तुम्ही बेंच प्रेस मारताय, इगो लिफ्टिंग करून तुम्ही डेडलिफ्ट मारताय. तर ह्याचा वर्कआउट तुम्हाला खरंच या गोष्टीचा फायदा आहे का? तुमचा स्पोर्ट आहे का? तर तुम्हाला फिटनेस ठेवायचा आहे, तुम्हाला मसल वाढवायचे आहेत, तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही हेवी वर्कआउट केला पाहिजे, इगो लिफ्टिंग केलं पाहिजे. हेवी वर्कआउट केल्याचे दुष्परिणाम हेच होऊ शकतात की तुमचा इंजुरी होऊ शकतात. आता ही इंजुरी खूप सिरियस इंजुरी आहे. आता भविष्यात तो कधी वर्कआउट करेल नाही करेल सांगता येत नाही. पण ह्यातनं एकच सांगतो की वर्कआउट करताना तुम्ही नॉर्मल लाईट वर्कआउट किंवा मॉडरेट वर्कआउट केला तरी तो तुमच्या फिटनेससाठी देखील योग्य आहे आणि चांगला देखील आहे. तर हेवी वर्कआउट करू नका. हेवी डेडलिफ्ट कुणी इगो लिफ्टिंग म्हणून मारू नका. हेवी स्क्वॉट मारू नका. जेवढं तुमची क्षमता आहे, तुम्ही तेवढे जरी स्क्वॉट केले तरी तुमचा मसल ग्रोथ होणार आहे, तुमचा मसल ब्रेकडाऊन होणार आहे. तर तुम्ही एखादा स्पोर्ट प्लेयर जिममध्ये वर्कआउट करताना हेवी डेडलिफ्ट मारतोय, हेवी स्क्वॉट मारतोय, पण तो जिममध्ये हेवी स्क्वॉट मारत नाहीये. त्याची क्षमता तेवढी आहे म्हणून तो तेवढा वर्कआउट करतोय. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचं बघून तुम्ही तेवढा वर्कआउट केला पाहिजे. तुमची क्षमता जेवढी आहे तेवढाच वर्कआउट करा. 10 ते 12 रेपिटेशन केले तरी तुमचं मसल स्ट्रेंथ, मसल ब्रेकडाऊन होणार देखील आहे. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही हेवी वेट केलं पाहिजे. आज त्या ओमने फिटनेस म्हणून जिम लावली, पण फिटनेस म्हणून जिम लावता लावता त्याचे कितीतरी महिने जिममध्ये गेले असतील. त्यांनी बाकीच्या गोष्टी देखील पाहिल्या असेल जिममध्ये ह्या गोष्टी होतात. त्यांनी न कोणाला विचारता, न कोणाचा सल्ला घेता त्या गोष्टी त्यांनी परस्पर ट्राय देखील केलेल्या असतात. हा ॲक्सिडेंट होण्यामागचं कारण एकच आहे, इगो लिफ्टिंग. आजकाल जिममध्ये भयंकर इगो लिफ्टिंग केलं जातं. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी जात देखील नाही आहेत, पण कोणीतरी करतंय आणि कोणीतरी तुमचाच जिम पार्टनर तुम्हाला कर म्हणून म्हणतोय आणि त्याचं ऐकून आपण इगो लिफ्टिंग करतोय. तर ह्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होणारच आहेत. तर भविष्यात तुम्हाला खूप मोठी इंजुरी देखील होऊ शकते. तुमचा जीव देखील जाऊ शकतो. तर घरच्यांनी तुम्हाला फिटनेस म्हणून जिम लावलेली आहे, तर त्याच गोष्टीसाठी तुम्ही जिम करा. या बाकीच्या गोष्टीमध्ये जाऊ नका. हा तुमचा कुठलाही गेम नाही आहे. ना तुम्हाला काय पॉवर लिफ्टिंग करायची आहे, ना तुम्हाला वेट लिफ्टिंग करायचं आहे. तुम्हाला काही करायचं नसताना तुम्ही डेडलिफ्ट, स्क्वॉट, बेंच प्रेस हे हेवी मारायला जाऊ नका. तुम्ही नॉर्मल वर्कआउट केला तरी तुम्हाला जे चांगला इफेक्ट मिळणार आहे. तर नक्की विचार करा, आपल्याला लाँग टर्म वर्कआउट करून तुम्हाला फिट राहायचं आहे का शॉर्ट टर्म वर्कआउट करून तुम्हाला काहीतरी मोठी इंजुरी करून घेऊन तुम्हाला आयुष्यभर घरात बसायचं आहे. त्याचा नक्की विचार करा. हे प्रत्येक जिममध्ये होतं आहे. तर हे आज नागपुरात घडलेलं आहे. तर भविष्यात ही आता न्यूज ही आलेली आहे, की असं हे घडलेलं आहे नागपूरमध्ये. पण हे रोज कितीतरी जिममध्ये ही गोष्ट घडते आहे, पण त्याची न्यूज येत नाही आहे. 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षाखालील मुलं यांनाच जास्त इंजुरी होती आहे. याचं कारण एकच आहे, सोशल मीडियावरनं तुम्ही चुकीचे व्हिडिओ बघून, तुम्ही चुकीच्या गोष्टी ऐकून तुम्ही ते स्वतःवर अप्लाय करताय. ना तुम्ही ट्रेनरचा सल्ला घेताय, ना त्याचं कुठलं मागचं सायंटिफिकली रिझन वाचताय की हे कुणी केलं पाहिजे, हे तुम्ही काही बघत नाही आहे. फक्त एका व्हिडिओसाठी तुम्ही ह्या गोष्टी करताय, तर तुम्ही हे खूप चुकीचं करताय. तर माझा एकच सल्ला आहे तुम्हाला, फिटनेस ठेवण्यासाठी तुम्ही वर्कआउट करा. फिटनेस ठेवण्यासाठी तुम्हाला कोणताही वर्कआउट करा. रनिंग करा, क्रॉसफिट करा, कार्डिओ करा, होम वर्कआउट करा. त्यांनी तुमचा फिटनेस चांगलाच राहणार आहे. पण असल्या काही गोष्टी करायला जाऊ नका. नक्की विचार करा. आपल्याला फिटनेस ठेवायचा आहे. आपल्याला फिटनेस कायमचा बंद करायचा नाही आहे. आज तो ओम आयुष्यभर घरात बसणार आहे. आयुष्यभर घरात तो झोपून देखील राहू शकतो. झाला भविष्यात रिकवर तर चांगली गोष्ट आहे. पण या एका मुलामुळं खूप जणांचे कान उघडलेत. तर नक्की हा आपल्या मित्रांपर्यंत पोचवा, जे इगो लिफ्टिंग करतात जे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यावरचे चुकीचे व्हिडिओ पाहून जर वेट उचलत असतील त्या मित्रांना आपण नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.